आहा मरे तेका आज हांव कासार रोडने बाळाबार हांगा उबो आहा. आज 2 दीस कितें प्रॉब्लेम जाला तुमकां खबर आहा पावसाक लागून. हे जे ब्रिज आहा म्हाका दिसता 10 वर्सां जाली. हेचेर येयल्लो सरपंच किंवा येयल्ली पंचायत हेचेर घालीत आहा की आमकां थंय ही जी पायपलायन आहा ती चॉकअप जाता तेका लागून व्हडले ते साको करपाचो 1 किलोमीटर अंदाजे तेका हायट दिवपाची तरच हे उदक थंय कमी जातलें आनी रस्त्याक जे ब्लॉक जाता येयल्ले फाट इतलो सुद्दां पावस पडलो जाल्यार ते ब्लॉक जाता उदकाक लागून रस्तो तो ब्लॉक जावचो ना. आयज तो ब्लॉक जाल्या कारणान जे आमकां म्हापसा ते चानेल वचपी लोकांक खुबसो हांगा प्रॉब्लेम जाता. तेका लागून काल पासून म्हाका दिसता खुबसो संपर्क साधलेलो आहा हेंचे कडेन की बाबा हे उदकाक लागून ते जे आतां माती बिती भरलेली आहा थिंगा ती काडपाची. तेका लागून जर ते काडिना जाल्यार हांगा आतां सुद्दां केन्ना पावस पडत राती कडेन सुद्दां पावस पडत जाल्यार फाल्यां हांगाच्यान गाडयो वयचे ना. तेका लागून बेगिनात बेगीन हेचेर लक्ष दिवपाक जाय. आनी दुसरी म्हटल्यार जी चानेल प्लांटाची मेन लायन जी केल्ली आहा पायपलायन ती पायपलायन सारकी तोंडारच केल्ली आहा. तेका लागून हांगा सगळो चॉकअप जावन वयता. येयल्ले जर वयल्या रानांतल्यान ती येयल्ले बडये बिडये सगळे शिरकून सारखे चॉकअप जाता ते. तेका लागून ते उदक पासून जे वयले येता ते एअरपोर्टाचे येता आमचे वयले रानांतले येता आमचे शेतांतले येता आनी ते उदक एकदम फास्ट येयल्या कारणान आनी भितरल्यान कोयर कोजरो येयल्ल्या कारणान ते थंय चॉकअप जाता. आनी हेचेर बेगिनात बेगीन लक्ष दिवन हे जर ह्या पावसाचे खणून ते बेगिनात बेगीन करपाक जाय अशें ह्या आमच्या महिला मंडळाच्या माध्यमांतल्यान सांगता. आतां ती मुद्दम खास करून हांगा कित्याक येयली तर तेंची भुरगीं पावसाक लागून हेच्या पयलीं सुद्दां अशें जाल्लें आहा की 4-4 वरां 8-8 वरां ते एके सायडीकच उरल्या उपाशी रावतात भुरगीं. पावसा येयले ते तांकां क्रॉस करपाक पासून जायना. भुरग्यांक ते हाडपाक वयतात पूण पांयान जर येतलो ते पांयवाट सुद्दां बंद जाता. तेका लागून बेगिनात बेगीन हेचेर लक्ष दिवपाचो हे ह्या माध्यमांतल्यान हांवें सरकाराक सांगूंक सोदता. आयज महिला मंडळाचे येयल्यात, आयज पंच येयले, एक सरपंच येयल्ले आहात हांगा आनी तेंच्यांनी कळकळीन आपले जे कितें म्हणणें आसलें ते मांडलेलें आहा आनी तेचेर लक्ष दिवन हे जे पुलाचें काम आहा ते बेगिनात जावपाची अशें सगळ्यांचें म्हणणें आहा आनी ते सरकारान त्वरीत करून घेवपाचें अशें आमी सरकारा कडेन मागता, आमच्या आमदारा कडेन मागता आनी आमच्या पंचायती कडेन मागता. धन्यवाद.
ब्लॉक जाल्या ताका लागून सगळ्या रस्त्यार उदक भरता. हांव हे पंच मेंबर आसा ह्या वॉर्डाचे आनी ह्यो रस्तो आहा तो म्हाका लागता. ताका लागून आनी काल जो पावस येयलो त्या पावसान हांगा येवपाक लोकांक खूब त्रास जाले. ही माती वयली हे सायडीची एअरपोर्टाची एरिया हे सायडीन आनी लोकांक जी गाडी लोकांचे व्होंवता अशें जाले. आनी जेन्ना हांवें विचारले तूं पंचायतीक की ह्या रस्त्याची कितें सोय केल्या ती, तर म्हाका कालूच कळ्ळें की हे घातलेलो आहा रस्तो पूण तो अजून काय इस्टिमेट करपाक येवंक ना. तेन्ना आयज हेका PWD इंजिनियराक फोन केलो हांवें, तर तेन्ना तिणें म्हाका सांगलें की आयज आपूण पळोवपाक येयल्लो, हेच्या पयलीं कितें इस्टिमेट बी करूंक ना, आपूण 8 दिसान हेचेर कितें तरी हे करता, सोल्युशन काडटा आनी इस्टिमेट करून हे बेगीतल्या बेगीन रस्तो जाता असो हे करता अशें सांगलें. आतां पळोवया कितें करता. मी माझे क्वेश्चन करते. मी एक सरपंच. आमच्या टायमार हे दोनूय रस्ते घातलेलो. पाणी हे वार्षिकच भरता, बैलपाराय भरा आणि हय भरा. आणि बैलपारा वयलो रोड घातलेलो आणि होय रोड घातलेलो. म्हटल्यार बैलपारा तेन्ना राजा नार्लेकाराच्या टायमार तेंचो तो जालो आमचो रोड, हो जावंक नासलो. म्हटल्यार आता कित्याक लागून रोवलो तो खबर ना. म्हटल्यार होय पाणी वर्साच्या वर्साक भरता आणि वर्साच्या वर्साचो जो प्रॉब्लेम आहा, म्हटल्यार काय जाय पावस लागा तेन्ना जो भरा पाणी आणि परत असला तसा कमी जाय. पण हे फावटी काय झालं, एअरपोर्टा वयल्यान पाणी सगळं होळासून येयला आणि होळात ती माती भरली, ही सगळी माती भरली आणि ही शेतांय भरली. आणि आता पावस ना आय सबंद दीस म्हटल्यार पाणी आसा तसं आहा, पाणी कमी जायना. पाणी हे शेतां आमचं सुद्धा शेत आणि ही पायपलायन आमची गाणेश प्लांटाची पायपलायन मेन गेल्या. म्हटल्यार ती म्हाका दिसता आता ही अशी माती जर येत रावली जाल्यार ती बुडटली तिथं काहीतरी हे करपाचो. आणि हो सगळे पाणी हे रस्त्या वयल्यानच वयता. आता मेन म्हणजे ही शेतां पहिली पिड्ड्यार झाली. पायपलायन होल सगळे वयर पासून सगळे होल ह्या झाले ते भरले ते आणि हे झाले पाणी भरान हे बा शेत. आणि म्हणजे वांयगणाची शेती हय समजा आता कोणाचा गोरू सुद्धा गेला चुकान जाल्यार ती सुद्धा मेळपाची, भायर सरपाक मेळचा ना इतकी थंय भितर चिखल जाल्लेलो दरदरीत माती. हांव नवनाथ नायक, कासारवण्या पंचायतीचो मेंबर. आम्ही आता आसा बाळाबार्रा आरकार म्हणटात थंय. जंय आमचे आता कितकी वर्सां हांगासर आमी गणपती बुडयतात. ती सुद्धा अशी परिस्थिती जाल्या की ती गणपती थंय पावोंक मेळचे ना. हांव गव्हर्मेंटा कडेन मागता की तेंच्यांनी हे आता एअरपोर्टा वयले उदीक हांगासर डिवायड केला, हेटीन सोडला, ते तेंच्यांनी आनी कितें तरी तेच्या पाणयाचो बंदोबस्त करपाचो. आता हांगासर शेतां करीत ती शेतांय करूंक मेळना, सगळी माती येवन हांगासर भरल्या आणि ती पायपां आसलेली, जो कान आसलो ते कान पॅक जाला. आणि हांव गव्हर्मेंटा कडेन मागता की तेंच्यांनी हांगासर 1 किलोमीटर तरी बरी हायट दिवन तो कान पूल कशें बांदपाचे. त्या पायपांनी उदीक वचना आणि सगळे मोठे उदीक इले का सगळे रस्त्या वयल्यान वयता. आणि सकाळचो बीन पावस पडलो जाल्यार भुरगीं इस्कॉलाक वयतली जाल्यार तांकां वचपाक मेळना. तशेंच कामाचे कोणें आसले जाल्यार बशी एके वाटेन रावतात आणि ती कामाची येवपाक रातची बीन घरा वचपाक जाल्यार तांकां घरा वचोंक मेळना. हांव गव्हर्मेंटा कडेन सरकारा कडेन मागता की तेंच्यांनी बेगीतल्या बेगीन हेचेर कितें तरी एक्शन घेवन हो आहा तो कान हायट दिवन बांदपाचो आणि हायट दिवपाची रस्त्याक 1 किलोमीटर. आणि मातशे ते जे आमचे एअरपोर्टार कोण आहात तांकांय सांगपाचें की बाबा ते उदीक आहा ते हेटीन हे करूं नाका म्हणून. कित्याक सांग नाल्यार अशें जर सगळ्या शेतांनी जर इली जाल्यार सगळी शेतां पिड्ड्यार जाता. हांगासर लोकांचे गायी आहात कितें आहा जाल्यार आता चरयतलो जाल्यार कितें ना, सगळी येवन माती भरल्या. MLA ने भितर मातशें लक्ष घालपाचो जातीन स्वता.